बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक धारूर या शहरातील धारूरचा महादुर्ग या किल्ल्यावरती मी आहे आणि याला 450 ते 400 वर्षाची खूप मोठी परंपरा आहे। ऐतिहासिक खूप मोठा हा ठेवा आहे। मात्र याकडे पुरातत्व विभागाने देखील दुर्लक्ष केल्यामुळे या किल्ल्याची काय अवस्था झाली मी तुम्हाला दाखवतोय। हा किल्ला आहे आणि हा महादुर्ग विशेषतः याचे जे स्ट्रक्चर आहे असा एवढा अद्यावत असलेला किल्ला क्वचित पाहायला मिळतो। मात्र ही ऐतिहासिक संपत्ती आज पुरातत्व विभागाकडून व्यवस्थित त्याची देखरेख केली जात नाही। समोर पाहतो अशा पद्धतीने मोठमोठ्या वेड्या बाबळींचा वेढा देखील या किल्ल्याला पडलेला आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी आलेले कोट्यावधी रुपयाचा निधी हा कागदोपत्री खर्च झाला, पण प्रत्यक्षात हे आहे या स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये त्याला ते शेकडो वर्षापर्यंत राहील अशा पद्धतीने काम केलं गेलं नाही। तर दुसरीकडे जर पाहिलं तर या किल्ल्याचा हा जवळपास 40 एकरचा जो विस्तीर्णाचा परिसर आहे, या ठिकाणामध्ये देखील स्वच्छतेची कामं आहे, त्याचबरोबर जे वाढलेली वेड्या बाबळी असतील त्याचबरोबर इतर जे आहे ते देखील या ठिकाणी काढलं गेलं नाही। त्यामुळे खूप मोठ्या समस्या निर्माण होत आहेत। या किल्ल्याच्या संवर्धनाच्या अनुषंगाने शासनाने प्रयत्न करावा अशा पद्धतीने देखील मागणी केली जाते। का तर ऐतिहासिक ठेवा आहे आणि अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे, किल्ल्याचं जे स्ट्रक्चर आहे ते देखील या ठिकाणी सुव्यवस्थित राहणं ही महत्त्वाची गोष्ट आहे। मात्र त्या दृष्टिकोनातून कुठेही प्रयत्न होताना पाहायला मिळत नाही। आजही अशा पद्धतीनं सुव्यवस्थित असलेला किल्ला ज्याची जी ही रचना आहे ही अशा पद्धतीची रचना क्वचित ठिकाणी पाहायला मिळते। मात्र या संदर्भात जे इथलचे गडप्रेमी आहेत, इथलचे जे काही धारूरमधील दुर्गप्रेमी आहेत त्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला, मात्र लोकप्रतिनिधींची उदासीनता देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्यामुळे या किल्ल्याची अशी दुरावस्था झाली। अन्यथा या ठिकाणी जर व्यवस्थित पद्धतीने काम झालं तर पर्यटनाला खूप मोठी चालना मिळू शकते, बाजारपेठ देखील चांगली होऊ शकते। नेमकं धारूरकरांचं काय म्हणणं आपण समजून घेणार। या किल्ल्याची अशी जी अवस्था झाली याच्या पाठीमागे जबाबदार कोण आहे आणि नेमकं हे व्यवस्थित होण्याच्या अनुषंगाने काय काय केलं पाहिजे? आमची धारूरची बाजारपेठ ही ऐतिहासिक बाजारपेठ आहे। आमच्याकडे जैनकालीन धारेश्वर मंदिर ज्या ठिकाणी की आपल्याला पुरातत्व कोरीव मूर्ती सापडतात, एक सहस्त्रबिंब आहे ज्यावर की 1000 मूर्ती कोरल्या आहेत। आमच्या येथील त्या कोरीव मूर्त्या विद्यापीठाच्या वस्तू म्हणजे संग्रहालयामध्ये ठेवण्यात आल्या आहेत। आणि हा किल्ला अगोदर गड होता, मात्र आदिलशहाचा सरदार किशोर खान लारी यानं 1568 मध्ये याचं रूपांतर किल्ल्यामध्ये केलं आणि 40 एकर मध्ये क्षेत्र असणारा हा किल्ला आहे। मराठवाड्यात एवढं मोठं क्षेत्र असणारा दुसरा कुठलाही किल्ला नाहीये। काय वैशिष्ट्य आहे त्याची? याची वैशिष्ट्य अशी आहेत, या ठिकाणी नाणे निर्मितीचा कारखाना आहे, या ठिकाणी तोफ निर्मितीचा कारखाना आहे, या ठिकाणी तोफगोळे निर्मिती केल्या जायची। या किल्ल्यामध्ये राजा राणीचा हौद आहे, तेला तोफाचे हौद आहेत। म्हणजे तुम्ही हे सगळं पाहिल्यानंतर असं लक्षात येते की हा किल्ला म्हणजे एक छोटं गाव आहे। या ठिकाणच्या किल्ल्याची मुख्य दरवाजा तुम्ही बघितला तर पूर्वी हत्तीच्या साह्यानं विरोधक हे दरवाजावर हल्ला करून दरवाजा उघडायचे, परंतु या किल्ल्याची तुम्ही रचना जर पाहिली मुख्य दरवाजाची तर हत्तीनं हल्ला करता येणार नाही। एका बाजूनं गडकोट, एका बाजूनं जलकोट, एका बाजूनं भुईकोट अशी तिन्ही प्रकारची रचना असणारा आमचा किल्ला आहे। आणि आमची बाजारपेठ ही जुनी सोन्या आज याच्या संदर्भात जी अवस्था पाहतो आपण, वेड्या बाबळींचा वेढा पडलेला आहे, की नेमकं ही अशी अवस्था का झाली? दुरावस्था ही अवस्था अशी आहे की या किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करण्यासाठी आम्हाला 1598 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली। 1598 ला शासनानं कसं तरी संरक्षित स्मारक म्हणून पुरातत्व विभागानं जाहीर केलं, मात्र त्यानंतरही 15-20 वर्ष प्रशासनानं कुठलंच लक्ष दिलं नाही। आणि 2016 मध्ये मग या किल्ल्याला प्रथम निधी मिळाला। 3 टप्प्यामध्ये सुरुवातीच्या काळात 7 कोटी रुपये आले, परंतु आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या भिंती त्यावेळेस केल्या। आमच्या जुन्या भिंती पडल्या नाहीत, परंतु ज्या भिंतीचं बांधकाम पुरातत्व विभागानं केलं त्या भिंती मात्र 3-4 भिंती ढासळल्या। हे आमचा देखील कोट्यावधीचा निधी आलाय, मग इथे नेमका खर्च करत असताना कशा पद्धतीने ते निकृष्ट दर्जाचं काम होत आहे? या ठिकाणी पुरातत्व विभागानं आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन हा निधी योग्य प्रकारे खर्च केला जातोय का? कारण आपण जे आता वेड्या बाबळीचा हा सांगता म्हणजे वेड्या सांगताय, जर पुरातत्व विभागानं ही झाडं नाही येऊ दिली, नियमित पहारेकऱ्यांना लक्ष दिलं, नियमित त्यांनी काम केलं तर हे पुन्हा होणार नाही। आणि ही ऐतिहासिक वस्तू जतन त्यावेळेस होईल ज्यावेळेस की पुरातत्व विभागात दैनंदिनपणे याकडे लक्ष देईल आणि आमच्या व्यापारपेठेलाही पुन्हा उद्या वैभव प्राप्त होईल। कारण वैभवशाली किल्ले धरून आम्ही म्हणतो अत्यंत महत्वाचं आहे। आता काय मागणी? आता युवकांनी देखील अनेक वेळा स्वच्छता मोहीम राबवल्या होत्या, मात्र त्यानंतरही इथलचं जे प्रशासन आहे किंवा सुरक्षितता विषय, पुरातत्व विभाग यांचा कसा कारभार सुरू आहे? या ठिकाणी हे 1998 साली संरक्षण स्मारक म्हणून पुरातत्व विभागाकडून जाहीर केलं, मात्र त्या ठिकाणी पुरातत्व विभागाकडून या किल्ल्यावरती 37 एकर परिसरामध्ये हा किल्ला आहे। प्रति शिवाजी म्हणून नेताजी पालकर यांचा इतिहास या ठिकाणी असल्याचं त्या ठिकाणी इतिहासकार सांगतात। आणि नक्कीच या किल्ल्यामध्ये आज पूर्ण पडझड झालेली आहे। सातत्याने निधी येतो, मात्र तो निधी कुठं जातो हे कळायला मार्ग नाही। आता देखील 11 कोटी निधी या ठिकाणी किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी लक्ष नाही का? निश्चितच या ठिकाणी नसल्यातच जमा
आहे, कारण की एवढा मोठा निधी येतो आणि हा निधी जातो कुठं, मग हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता देखील 11 कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे. 2016ला 7 कोटीचा निधी मंजूर झाला होता. प्रकाशदादा सोळंके यांच्या माध्यमातून तो निधी मंजूर झाला होता. त्याचं देखील काम झालं, मात्र ते देखील कुठेतरी निकृष्ट दर्जाचं झालं आहे. 450 वर्षापूर्वी आता नेमकं तुम्ही काय ठरवलंय आणि आता आलेले जे 11 कोटी आहेत ते जर व्यवस्थित नाही खर्च केलं तर काय एखादं व्यापक जनआंदोलन उभं करतात? हा, नक्कीच या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या किंवा राजकीय स्थानिक पुढारी आहेत त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही एक समिती तयार करणार आहोत आणि त्या समितीच्या नेतृत्वाखाली किंवा त्या समितीच्या डोळ्याखाली, निगराणीखाली या ठिकाणी हे काम आम्ही करणार असल्याचे त्या ठिकाणी आम्ही निश्चित करणार आहोत. आपण पाहतो एकंदरीत जर बघितलं तर या गड किल्ल्याचं जे वैभव आहे जे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनात आता ऐतिहासिक आणि वैभवशाली धारूर नगरी असा इथं उल्लेख केला जातो आणि राष्ट्रकुलाच्या कालावधीपासून यादवांच्या कालावधीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात इथल्या बाजारपेठा होत्या. तीच बाजारपेठेचं गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावं, इथं पर्यटकांनी यावं आणि हा भव्य दिव्य असलेला, अतिभव्य असलेला हा जो काही महादुर्ग आहे हा पाहावा या दृष्टिकोनातून इथं प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि जो निधी आलेला आहे तो देखील व्यवस्थित पद्धतीने खर्च व्हावा. त्या अनुषंगाने आता धारूरमधील जे गडप्रेमी आहेत त्याचबरोबर इतर जे इतिहासप्रेमी आहेत ते देखील आता सक्रिय झालेले आहेत. मात्र दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या अगोदर आलेल्या निधीचं काय झालं, ज्या त्या कालावधीमध्ये बांधलेल्या म्हणजे 15व्या शतकामध्ये बांधलेल्या भिंती आजही आहेत, मात्र आता 5-10 वर्षापूर्वी बांधलेल्या ज्या दुरुस्तीसाठी आलेला निधी होता त्या बांधलेल्या ज्या भिंती आहेत त्या कोसळल्या, मात्र एवढ्या जुन्या भिंती कोसळल्या का नाहीत असा देखील सवाल उपस्थित केला जातोय. त्यामुळे एकंदरीतच या धारूरकरांचं जे किल्ले धारूर हे नाव आहे ते किल्ले धारूर हे नाव ऐतिहासिक वैभव तसं राहिलं पाहिजे या अनुषंगाने प्रशासनानं देखील प्रयत्न करणं महत्वाची गोष्ट आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.